शेअर बाजारातील तेजी आणि मंदी म्हणजे काय? आता तेजी होणं याचा अर्थ वाढणं आणि मंदी होणं याचा अर्थ कमी होणं. आता साधीशी गोष्ट आहे, आपण एखादा शेअर घेतला कंपनीचा, ठीक आहे. तर इथे तेजी केव्हा येईल, एखाद्या कंपनीचा शेअर केव्हा वाढेल, जेव्हा त्या कंपनीच्या शेअरला चांगली एक मागणी असेल. मागणी याचा अर्थ डिमांड असेल. तर आता मागणी कशासाठी असेल, त्या कंपनीचे प्रॉस्पेक्ट चांगले असतील, कंपनी चांगल्या प्रकारे काम करत असेल, त्यांनी खूप चांगली अर्निंग दिली असेल, असे वेगवेगळे प्रकारे ज्याच्यामुळे त्या कंपनीच्या शेअरला इथे जास्त डिमांड आली. आता जास्त डिमांड आली आणि सप्लाय आपला लिमिटेड आहे, तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जे शेअर प्राइजेस आहेत ते वाढायला सुरुवात होईल. याचाच अर्थ त्या शेअर्सच्या मध्ये तेजी आलेली. आणि याच्याच अपोजिट म्हणजे जो उलटा अर्थ असा येईल की जो शेअर आहे त्याच्यामध्ये इथे काहीतरी खराब त्याने काम केले किंवा त्याला वाढायला आवक नाही राहिली, म्हणजे वाव नाही राहिला, तर अशा टाइमला त्या शेअरला लोक विकायला काढतील. तो विकायला काढला म्हणजे सप्लाय जास्त झालेली आणि डिमांड ही लिमिटेड आहे. तर जेव्हा सप्लाय जास्त आणि डिमांड कमी, याचा अर्थ त्या शेअरचे प्राइजेस कमी व्हायला लागतील. याचा अर्थ त्या शेअरमध्ये मंदी आलेली. तर आता इथं आपण शेअरची गोष्ट केली, एका सिंगल शेअरची. तर आपण हे पाहिलंय की शेअर मार्केटमध्ये म्हणजे आपण निफ्टी पाहतो आणि सेन्सेक्स पाहतो. निफ्टी 50 शेअरचा, सेन्सेक्स 30 शेअरचा. तर जेव्हा सायमल्टेनियसली त्या 50 शेअर म्हणजे पूर्ण त्या इंडेक्समध्ये ऑन अन एव्हरेज ओव्हरऑल जेव्हा जास्त डिमांड असेल, म्हणजे सगळे शेअर हे जास्तीत जास्त मोठमोठे शेअर हे जास्तीत जास्त पॉझिटिव्हली क्लोज केलेले असतील दिवसांमध्ये, तर अशा टाइमला त्या पूर्ण इंडेक्सला ही तेजी आलेली असते. म्हणजे दोघींमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये. आणि ॲट द सेम पॉईंट ऑफ टाइम म्हणजे आता सगळ्यांनी जर विकायला काढले, जास्त लोकांनी विकायला काढले, सप्लाय जास्त झाली आणि कमी लोक विकत घेणारे असतील, तर अशा टाइमला मार्केट हे खालती पडतं. याचा अर्थ पूर्ण मार्केटमध्ये मंदी आलेली.